काय झालं काय आज असं की ऐन मंत्रिमंडळाची बैठक असताना शिवसेनेचे मंत्री असतात मंत्रालयामध्ये उपस्थित, जातच नाहीत बैठकीला आणि नंतर मग सगळी सारवासारव करावी लागते. काय झालं काय एवढं? नाही नाही, कोणत्याही प्रकारची सारवासारव शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांनी केलेली नाही. हम्म. आमचे दोन मंत्र्यांनी अगोदरच सांगितलं होतं, पूर्व सूचना देऊन ते गैरहजर होते हा. आणि काही मंत्री हे बाहेर होते. त्यातील आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतेच. हम्म. दुसरी गोष्ट, काही घडलं वगैरे असं काही नाही आहे. पहा, या महायुतीमध्ये आम्ही सर्व तीनही जण काम करत आहोत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारजी. आता या तिन्ही पक्षांमध्ये काम करत असताना कधी कधी काही गोष्टी वर खाली या होतच असतात. बर. आणि आणि तरी सुद्धा युतीचा धर्म हा पाळला गेला पाहिजे या मताचा आमचा पक्ष आहे, शिवसेना पक्ष आहे. आणि आपण जर ज्या विषयावरून आज जो काही गदारोळ चालू आहे तो विषय म्हणजे डोंबिवलीमध्ये काही शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी येत असतात, परंतु यावेळेस तर खूप उशीर झालेला आहे. 7 वर्षांनंतर या निवडणुका येत आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की यावेळेस मला संधी ही मिळालीच पाहिजे. जनसेवा करण्याकरता हा जो काही योग आलेला आहे तो माझ्या पदरात पडावा. या कारणास्तव काही पक्षाचे उमेदवार म्हणा किंवा माजी नगरसेवक म्हणा इकडे तिकडे उड्या मारण्याचा प्रयत्न करत असतात. तसा प्रयत्न डोंबिवलीत सुद्धा झाला आणि यावरून हा वाद झालेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय बावनकुळेजी यांनी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी यांची भेट घेऊन त्यांना झाल्या प्रकरणावरती सविस्तरपणे माहिती दिलेली, चर्चा केलेली. आणि यापुढे कोणत्याही पक्षाने एकमेकाचे उमेदवार जर त्यांच्याकडे येत असतील स्वखुशीने तर त्याची चौकशी करावी, आपापसात चर्चा करावी आणि मार्ग काढावा असं ठरलेलं आहे. त्यामुळे वादावरती पडदा पडला असं म्हणायला काही हरकत नाही. एवढंच आहे. आमच्या महायुतीमध्ये ज्या प्रकारे अनेक टीव्ही चॅनेलवरती आणखीन विरोधी पक्षांमार्फत जे काही आरोप आणखीन एक प्रकारचं या पक्षांमध्ये तडा पडला, या पक्षामध्ये आता बिघाडी झाली, हे जे काही सांगायचा प्रयत्न सुरू आहे तो मात्र केविलवाणा प्रयत्न आहे.